हाय हॅलो नमस्कार, मी आहे सुप्रिया. आपले रांगोळी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. रांगोळी काढायला सर्वांना आवडते, पण काय काढावं हा प्रश्न सर्वांना पडतो. मी तुमच्यासाठी कमळांच्या 4 प्रकारच्या रांगोळ्या घेऊन आलेली आहे. त्याचं कलर शेडिंग आणि कमळाचे प्रकार पाहून तुम्हाला खरंच आवडेल. 4 प्रकारची कमळं मी घेऊन आली आहे. त्यातली तुम्ही पाहत आहात ही पहिली रांगोळी. दिसायला सुंदर, सुबक आणि काढायलाही सोपी. घरासमोर, देवघरासमोर काढण्यासाठी मोठी छोटी सगळ्या प्रकारे तुम्ही काढू शकता. त्याचं शेडिंग गुलाबी आणि गुलाबी पेंट ह्या प्रकारचे आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ही आहे रांगोळी दुसरी. एकाला एक रेषा कमी करत 3 रेषा काढत जायच्या आहेत. अर्धवर्तुळ गोलाकारप्रमाणे गोपद्म काढायचे आहे आणि वरती कमळासारख्या पाकळ्या काढत त्या दिलेल्या रेषा कंप्लीट करायच्या आहेत. डार्क जांभळा कलर तयार करून त्यामध्ये थोडासा पेंट तयार करून कमळाला शेडिंग द्यायचे आहे, म्हणजे दिसायलाही सोयीस्कर, सुबक दिसेल, छान दिसेल. त्यानंतर सूर्यफुलाच्या रेषाप्रमाणे आपण रेषा काढून मोठ्या पाकळ्यांनी त्याचे वर्तुळ कंप्लीट करून घेणार आहोत. आवडत्या रंगाप्रमाणे रंग पूर्ण भरू शकता किंवा ठिपके देऊन रंग कमी वापरून ही पाकळी कंप्लीट करू शकता. ही आहे रांगोळी तिसरी. विशेष असं काही नाही, सरळ रेषा द्यायची. त्याच्यामध्ये कमळाच्या पाकळ्याप्रमाणे 2 कमळं 2 ठिपक्यांना काढायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे शेडिंग तयार करून मी पिंक तयार केलेला आहे. तुम्ही कलरिंग करू शकता. मी अर्धाच रंगवला आहे, तुम्ही पूर्णही रंगवू शकता. गोपद्माप्रमाणे ही डिझाईन तयार करून एका साईडने अर्धवर्तुळ काढून त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचे 2 कलरचे शेडिंग देऊन कंप्लीट केलेले आहे. दिसायलाही सुंदर दिसतात. तुम्हीही ट्राय करा. ही देवघरासमोर, परत उंबऱ्याच्या साईडला दिसायला सुंदर दिसते. ही आहे रांगोळी चौथी. कमळ तयार करून त्याच्यामध्ये चपटा आकार गोपद्म काढून खाली मोठं गोलाकार गोपद्म काढून आपण त्या कमळांच्या पाकळ्यांना गुलाबी रंगाने किंवा तुम्हाला आवडेल त्या कलरने तुम्ही कलर शेडिंग करू शकता. मी पहिल्या दाखवल्या पद्धतीने गुलाबी रंगांचे 2 कलर तयार करून पेंट आणि डार्क यामध्ये मी पाकळ्यांचे शेडिंग केलेलं आहे. दिसायला सोप्या, सुंदर अशा ह्या रांगोळ्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू सो मच.